राज्यामध्ये 3 दिवस पावसाचा अंदाज। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये जोरदार सरींची शक्यता। 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। छत्रपती संभाजीनगरमधल्या आरएसएसच्या कार्यालयावर वंचितचा मोर्चा। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही प्रकाश आंबेडकर मोर्चा काढण्यावर ठाम। पुणे महापौरपदी असताना मुरलीधर मोहोळ बिल्डर बढेकर यांची गाडी वापरत होते। रवींद्र धंगेकर यांचा आणखीन एक नवा आरोप। बढेकरांच्या कंपनीमध्ये दमदाटी करून पार्टनरशिप मिळवल्याचाही दावा। रवींद्र धंगेकरांवर कारवाई होणार तर नवी मुंबईतही तोच नियम लागणार का? गणेश नाईकांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत मंत्री उदय सामंतांनी भाजपला दाखवला आरसा। महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता। भाऊबीजेनिमित्त ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र। जयवंती यांच्या घरी ठाकरे कुटुंब एकवटलं। दिवाळीचा गोडवा जपत जोरदार सेलिब्रेशन। राजकीय युतीच्या चर्चांना उधाण। झी 24 बातमीचा दणका। रबरी दुधाची बातमी दाखवताच अन्न आणि औषध प्रशासनाला खडबडून जाग। डेअरीवरून दुधाचे नमुने घेतले। 15 ते 20 दिवसात अहवाल येणार। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आगामी निवडणुका होऊ देणार नाही। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। शेतकऱ्यांसाठी राज्यामध्ये मोठं आंदोलन उभारणार। भारताची युद्ध क्षमता वाढणार। 79,000 कोटींची शस्त्र खरेदीस संरक्षण खात्याची प्रस्तावास मंजुरी। प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश।